मधने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर पहिलं षटक डॉक्टर मिलिंद यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 8 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि मोठी जबाबदारी खरं तर मैदानात बघायला मिळते आपल्याला डॉक्टर मिलिंद यांच्याकडे. शतरक्षण जर तुम्ही बघितलं पॉवर प्ले मध्ये 2 शतरक्षक तुम्हाला सीमारेषेवरती बघायला मिळतील. डीप लॉंग ऑन त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये एक शतरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. आणि बघायचं आता पॉवर प्ले मध्ये कशी सुरुवात होते हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायचं आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे डॉट निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. खरं तर या दोनही संघांचा आपण एक सामना आधी बघितलेला आहे आणि मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये उमंग वॉरियर्स संघ आपण पाहतो पराभूत ठरला. तर तिसऱ्या सामन्यामध्ये टीम बिग वन मेडिकल असोसिएशन बिग वन टीम संघ आपण बघितलं की पहिला सामना खेळतो त्यामध्ये ते पराभूत ठरलेले आहेत. मात्र आता या सामन्यातून कोण विजेता होणार आहे, 2 पराभूत संघांमधली ही लढत आहे. सामना निश्चित चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. पहिले 2 चेंडू तर निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आले. हो शतरक्षक तिथे तैनात होता मात्र झेल तिथे होऊ शकलेला नाहीये. श्री गणेश होते धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल. 1 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 8 षटकांची मॅच आहे त्यामुळे आपण पाहतो सुरुवात करताना ती थोडी शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर यशाचं खरं प्रतीक काय तर शांतता संयम ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि त्या क्रिकेटमध्ये सुद्धा तुमच्याकडे हव्या आहेत. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता मात्र बॅट पॅड एकत्र आलं नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या सामन्यामध्ये आपण बघितलेला आहे टॉस जिंकल्यानंतर आम्ही शतरक्षण करू हा जो निर्णय मैदानावरती आपल्याला बघायला मिळाला आहे BMA टीमचा. मात्र तोच निर्णय त्यांना आता यशस्वी करून दाखवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. हो याच बरोबर शरीर भेदक टाकलेला चेंडू आपण पाहतो. लेग बाईसच्या धावा नाही तिथे मिळणार नाहीत तुम्हाला कारण या स्पर्धेमध्ये तो नियम आपल्याला बघायला मिळतो. लेग बाईसच्या धावा मिळणार नाहीये. मात्र निर्धाव चेंडू आलाय धावफलकावरती 1 धाव जी आपल्याला बघायला मिळते. खरं तर एक सिंगल आल्यानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव मैदानावरती आपल्याला बघायला मिळाले. नियंत्रित गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण आहे. दिशा टप्पा खूप महत्वाचा असतो खरं तर गोलंदाजीमध्ये. यावेळेस ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. वाईडेस्ट लॉंग ऑफ पुढे होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप नाहीये पाठीमागे आणि बघायचंय आता चेंडू अडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न मात्र ओव्हरथ्रोच्या काही धावा. एकूण 5 धावा इथे मिळणार आहेत म्हणजे धावने घेतले आणि ओव्हरथ्रोच्या 4 मिळाल्यात. एकूण 5 धावा इथे मिळेल आणि षटक मात्र संपलं जातंय. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलं. धावफलकावरती उमंग वॉरियर संघानं बनवल्या 6 धावा. खरं तर ज्यावेळेस आपण बघितलं होतं की वाईडेश लॉंग ऑफ जो शतरक्षक आपल्याला पुढे बघायला मिळाला होता म्हणजे शतरक्षण अतिशय दर्जेदार झालं. मात्र त्यानं बघितलं नव्हतं की बॅकअप पुढे आहे की नाही आणि तिथे अचूक नियम देखील लागलेला नाही. त्यामुळे या 4 धाब्यांचा तोटा कायम संघाला सहन करावा लागणार आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेले. धावफलकावरती 6 तर षटक क्रमांक 2 ला मैदानावरती सुरुवात होईल. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर महेश घाडवे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळेल. तर पुढे सामना करणार आहे डॉक्टर सतीश मदने. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 5 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला डॉक्टर विनोद कांभिरे जिथे 3 चेंडूचा सामना करत 1 धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. याचबरोबर सुंदर सुंदर फटका डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावफलकावरती देखील वाढ होणार आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो जी संयमी खेळी दोनही फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाली. खरं शेवटच्या चेंडूवरती आपण बघितले ओव्हरथ्रोच्या काही धावा आल्यामुळे 6 धावा आपल्याला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाल्या. मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवरती एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉक्टर सतीश यांच्या बॅटमधून बघायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉटमहँडचा वापर करत खांडलाय चेंडू
लॉंगॉडवरून शतरक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचणार आहे. एक धाव मात्र तिथे प्राप्त होते, तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे की या सामन्यात आम्हाला विजय प्रस्थापित करायचा आहे, आणि त्यासाठीच आपण पाहतो की 100% प्रयत्न विजयासाठी दोन्ही संघांचा आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र प्रयत्न करताना चुका देखील मैदानावरती आपण पाहतो इथे होताना बघायला मिळत आहेत आपल्याला, आणि शतरक्षकाकडून मोठी चूक झाली. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा इथे मिळणार आहेत. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. धावफलक पुढे जातो. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण प्रयत्न न करता या पृथ्वी तलावरती सहज मिळेल अशी कुठली गोष्ट अजून तरी अस्तित्वात आलेली नाहीये. म्हणजे काही मिळवायचं तर त्यासाठी प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. प्रयत्नांची उंची सुद्धा तितकीच मोठी असणं गरजेचं असतं. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणांची वाट पाहत बसण्यापेक्षा जे क्षण तुम्हाला मिळालेले आहेत, ते लाभलेले आहेत, ते आणखी तुम्हाला सुंदर करता आले पाहिजेत. खरं तर आपण बघितलेलं आहे क्रिकेट, कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी पराभूत होणार आहे, कुणाला तरी आनंद मिळेल तर कुणीतरी दुःखी होणार आहे. म्हणजे जसं माणसाचं आयुष्य आहे की त्यामध्ये अडचणी आपल्याला बघायला मिळतात, तसं आपण पाहतो क्रिकेटच्या खेळात सुद्धा अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना प्रत्येकाला क्रिकेटच्या मैदानावरती करावा लागतो. षटक मात्र संपलंय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 17. कुठलाही गडी बाद नाहीये. उमंग वॉरियर संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, मात्र या षटकात 11 धावा खर्च केल्या डॉक्टर महेश घाडवेनं. तर बघूयात षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण पॉवर प्ले होता तो संपलेला आहे 2 षटकांचा. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला बघायला मिळेल डॉक्टर प्रशांत षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन तयार आहे. याचबरोबर पूलचा प्रयत्न होता, फसलेला फटका. स्वतः गोलंदाज खरं तर प्रयत्न करत होता, झेल मात्र होऊ शकलेला नाहीये. मात्र प्रयत्न प्रामाणिक होते. झेल घेण्यासाठी आपण बघितलं जीवाचं रान केलं त्यानं, मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळा पहिल्या प्रयत्नात कुणालाच यश मिळत नाही. सातत्य त्यामध्ये गरजेचं असतं. सातत्यानं तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आणि आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे की अवघड झेल तुम्हाला सोपे करता आले पाहिजेत. आणि आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती अनेक वेळा असं बघायला मिळालं की सोपे झेल सुटतात आणि अवघड झेल टिपले जातात. ओ फुल टॉस चेंडू, काय सुंदर फटका, कलात्मक फटका होता. चेंडू सरळ जाणार आहे, डिफाईन लेग सीमारेषा बाहेर. 4 रन, चौकार. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. 22 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. डॉक्टर विनोद कांबेरेच्या बॅटमधून आलेला चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पुढे एकदा उंच हवेत फटका, मात्र इथे झेल निसटला. जीवनदान खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळालेलं आहे. आणि क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपण बघितलेलं आहे की जीवनदान मिळाल्यानंतर एक मोठी आक्रमक खेळी फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाली. जसं की आपण बघितलं या आधीच्या मॅच मध्ये जिथे केशव जाईभाईला 3 जीवनदान मिळाली, आणि त्या सामन्यामध्ये आपण बघितलं त्यांना एक अर्धशतकीय खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान हे खूप घातक ठरतं. त्यामुळे बघायचं हे जीवनदान इथे संघाला किती घातक ठरणार आहे. पायाचा वेध मात्र चेंडूने घेतला. लेग बाईटच्या धावा इथे मिळणार नाही तुम्हाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती 23 धावा. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. करंट रन रेट जर तुम्ही बघितला की प्रति षटकामागची सरासरी बघितली तर 8.62च्या सरासरीने धावा येत आहेत. आणि सरासरी जर आपण बघितलं कायम ठेवली पुढे तर प्रोजेक्टेड स्कोर तो 68 धावा इथे दाखवलेला आहे. मात्र ही समीकरण बऱ्याचशा वेळा आम्ही चुकीचे ठरताना बघितलेले. वा सुंदर शानदार फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर.
चौकार 4 रन. चौकाराला चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. या षटकामधला दुसरा चौकार आपण बघितलं. डॉक्टर प्रशांत वरती मोठं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं या षटकामध्ये. 27 धावा धावफलकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर करत त्याला खांडलाय. डीप लॉंग ऑफला शतरक्षक आपल्याला पुढे बघायला मिळतो. सीमारेषेवरती अडवलाय चेंडू. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल आणि याच बरोबरीनं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 28 धावा. कुठलाही गडी बाद नाहीये. उमंग वॉरियर्स संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होतोय. तर बघूयात चौथ्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाकडे दिली जाईल. कारण प्रत्येकावरती आलेली जबाबदारी त्यांना मैदानाच्या आतमध्ये पार पाडायची आहे आणि क्रिकेटचं मैदान आहे त्यामुळे आपण पाहतो की प्रत्येकावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे निभवायची आहे. षटक 4 टाकण्यासाठी गोलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाजी ट्रॅक वरती डॉक्टर निखिल नामगुडे. डॉक्टर निखिल षटक क्रमांक आपण पाहतो 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. उजव्या हातानं हा चेंडू आपण बघितलं जिथे फुल टॉस बघायला मिळाला होता. फक्त दिशा द्यायची होती. फाईन लेग मध्ये खेळायचा होता मात्र तो शरीर भेदक टाकला चेंडू आपण पाहतो. धाव मिळणार नाही तिथे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर पहिली इनिंग आहे. एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा प्रयत्न उमंग वॉरियर संघात आपल्याला बघायला मिळणार आहे. याचबरोबर ऑन साइड मिड विकेटला फटका. शतरक्षक सीमारेषेवरून येईल. चेंडू अडवतो. फेक होते. तोपर्यंत आपण पाहतो 1 धाव मात्र पुढे प्राप्त होईल. तर एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती. षटक 4. पुढे एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय चेंडू थांबवलाय. कुठलीही धाव मात्र तिथे मिळणार नाहीये. कदापि घेण्याचा प्रयत्न देखील फलंदाज करणार नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. पुढे एकदा डाऊन दी ग्राउंड. अगदी मैदानाला समांतर चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. एक धाव सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची असते आणि त्या धावा घेण्याचा प्रयत्न आपल्याला दोनही फलंदाजांकडून बघायला मिळाला आहे की जी भागीदारी झालेली आहे. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. काही मोठे फटके आले ज्यामध्ये एकेरी दुहेरी धावा देखील या दोनही फलंदाजांकडून आपल्याला बघायला मिळाले आहे. याचबरोबर फसलेला फटका. टॉपिस घेईल. बाहेरची कड घेणारा चेंडू. कॉट बिहाइंडचा शिकार. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमंग वॉरियर संघाला इथे बसला जातोय. नवीन फलंदाजाचं नाव प्लीज कळवा. डॉक्टर रोहित आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. जी 30 धाब्यांची भागीदारी होती. हो फसलेला फटका. कॉट बिहाइंडचा शिकार. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज माघारी. खरं तर ज्या पावलानं आपण बघितलं होतं डॉक्टर रोहित मैदानावरती आला होता त्याच पावलानं पुन्हा माघारी. मात्र यावेळेस निराश पावलं जड अंतकरण मैदान सोडायला लावणार आहेत. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये इथे बसला जातोय. एका पाठोपाठ आपण पाहतोय 2 फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या
3 षटकांमधली जी सुरुवात मैदानावरती आपण खरं तर बघितली होती, अतिशय चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. मात्र या षटकात विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होणार आहे. षटक संपलंय, 4 षटकं संपलीत. उमंग वॉरियर संघानं बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. फलंदाजाचं नाव कळवा. उमंग वॉरियर संघाला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज इथे समालोचन कक्षामध्ये पाठवा. स्कोरिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो. कोण फलंदाज आले करता समजत नाही. डॉक्टर शैलेंद्र शिंदे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेला आहे. फुलटॉस चेंडू होता. मैदानात समांतर फटका आपल्याला बघायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात असेल. फेक येते, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. फेक होईल तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय ते धावून पूर्ण होणार आहेत. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 32 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खर तर 4थ्या षटकामध्ये आपण जर बघितलं ना, धावेंचा वेग थोडासा कमी झालेला आहे, थोडासा वेग मंदावलाय धावेंचा. मात्र बघूयात आता इथून पुढे डॉक्टर विनोद कांभिरे आणि नव्यानं मैदानावरती दाखल झालेला डॉक्टर शैलेंद्र शिंदे कशा प्रकारे फलंदाजी मैदानावरती करणार आहेत. तर षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डॉक्टर मिलिंद गाडवे आपल्याला बघायला मिळतील. या आधी एक षटक बघितलं होतं आपण त्यांचं, ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये. विकेट मिळवण्यात यश मिळालं नाही. मात्र बघूयात या षटकामध्ये काय. हो, काय सुंदर कलात्मक फटका होता. मात्र बघूयात पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही बघतोय. मला वाटतं फलंदाज बाद होईल. मला वाटतंय क्लीन बोल्ड फलंदाज इथे बाद होईल. खर तर काही क्षणासाठी असं इथून वाटलं की फलंदाज हिट विकेट झाला की काय. मात्र क्लीन बोल्ड फलंदाज विनोद कांभिरे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. बॅट्समन नेम डॉक्टर प्रवीण मोरे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहेत. हलक्या हातानं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आपण पाहतोय. धाव मिळणार नाही. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकात काही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. खरं तर जे महत्वाचे फलंदाज होते ते या षटकात देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला होता डॉक्टर विनोद कांभिरे. या षटकात एक मोठं यश मिळाले. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतो. शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे आपल्याला बघायला मिळाला. अचूक यष्ट्या उडवल्या. मात्र फलंदाज तोपर्यंत आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या पोहोचला होता. 1 धाव तिथे प्राप्त झाली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. 33 धावा धावफलकावरती आपल्याला ते बघायला मिळत आहेत. हो, याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
जैसी गेंद निकली थी बल्ले से मानो मोहर लिखी थी 6 रनों के लिए, षटकार 6 धावा. काय सुंदर फटका आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा आल्यात आणि धावफलकावरती वाढ होते. 39 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात उमंग वॉरियर्स. 5 षटकांचा खेळ आपण बघितला. या षटकात तब्बल 9 धावा डॉक्टर मिलिंद गाडवेने खर्च केल्यात. तर 6व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर महेश घाडवे आपण पाहतोय. 6व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला ते बघायला मिळणार आहे. पुढे सामना करणार आहेत डॉक्टर प्रवीण मोरे. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला, केवळ एक सिंगल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं डॉक्टर शैलेंद्र शिंदे. एका चेंडूचा सामना आहे, मात्र 6 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. आता ही जोडी उमंग वॉरियर्स संघासाठी आपण पाहतोय निश्चित धावा जमवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करणार आहेत आणि धावा जमवाव्या लागणार आहेत त्यांना. एक मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जर उभी करायची असेल तर आता या जोडीला मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं असणार आहे. याचबरोबर हलक्या हाताने ग्लान्स केलेला चेंडू आपण बघितला शॉर्ट फाईन लेग मध्ये, जिथे शतरक्षक आपण पाहतोय पोहोचलाय. एक धाव तर मिळाली होती, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी नकार आलाय. एकच धाव तिथे प्राप्त होणार आहे. तर एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 41 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. शतरक्षक देखील आपण पाहतो अतिशय सुंदररित्या मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. विशेषतः आपण बघितलं 30 सर्कल मधलं शतरक्षक जर तुम्ही बघितलं, शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला एक शतरक्षक आपल्याला बघायला मिळतोय, त्यानंतर एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला एक शतरक्षक आहे, त्यानंतर वायडेस्ट लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये एक शतरक्षक आपल्याला मध्ये बघायला मिळतो. याचबरोबर डावा पाय पुढे टाकत आहे, क्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट चेंडूचा मात्र कुठेही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते बघायला मिळतो. खरं तर टेनिस बॉलवरती जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला बॅट पॅड एकत्र आणत पायांची हालचाल करणं महत्वाचं आहे. जसं आपण बघतो की लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट या 2 खेळांमधलं साम्य आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे विशेषतः फलंदाजी करण्याची पद्धत जर आपण बघितली तर लेदर क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं फलंदाज उभं राहण्याची पद्धत जर तुम्ही बघितली, 2 पायांमध्ये विशेष अंतर, त्यामध्ये बॅट बरोबर धरली जाते आणि ज्या प्रकारे चेंडू येईल तसाच फटका तुम्हाला बघायला मिळतो. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये तसं नाही. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आधीच फलंदाज शफल होतात, बरेचसे स्टंप सोडून पुढे येतात आणि चेंडूच्या लाईन मध्ये येत आपण बघतो बरेचसे आडवे तिडवे फटके तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघायला मिळतात. स्विच हिटचा प्रयत्न इथे, मात्र टायमिंग या फटक्यासाठी महत्वाचं होतं. बॅटवरती चेंडू आला नाही. पुढे एकदा स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कड आपल्याला बघायला मिळते, मात्र नकार होता धावेसाठी. निर्धाव चेंडू येईल आणि याचबरोबर षटक मात्र मैदानावरती आपण पाहतो संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावरती ज्या लाईट ऑन आहेत, कामगार कोण असेल तर विनंती आहे ते लाईट बंद करायच्या आहेत. षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे. मात्र फलंदाज रिटायर्ड आउट होईल
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डॉक्टर कुलभूषण शितोळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. एक नवा लुक आपल्या समोर त्यांचा आपल्याला बघायला मिळतोय करता डॉक्टर कुलभूषण शितोळे सर. आणि बघायचं आता बऱ्याच वर्षानंतर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर उंचावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टीरक्षक डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. सुंदर झेल तिथे टिपला जाईल आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. मला वाटतंय 5वा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. पुन्हा नवी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नवीन फलंदाज प्लीज नाव सांगा. डॉक्टर राहुल कामठे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. डॉक्टर कुलभूषण शितोळे आणि डॉक्टर राहुल कामठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथून पुढे उमंग वॉरियर संघासाठी निश्चित भागीदारी बनवावी लागेल धावींची. एक चांगला फटका इथे आपल्याला बघायला मिळाला आहे. चौकार मिळणार आहे आणि चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते, पुढे जाईल 46 धावा धावफलकावरती. सातव्या क्रमांकाचं षटक हे खरं तर पहिल्याच चेंडूवरती आपण बघितलं डॉक्टर प्रशांत यांना एक मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळतंय. मात्र पुढच्या चेंडूवरती आलेल्या नवीन फलंदाजानं लगेच एक चौकार इथे ठोकलेला आहे. कारण माहिती आहे इथे धावा मैदानावरती बनवावे लागणार आहेत. एक फायटिंग स्कोर जर मैदानात उभा करायचा असेल तर मोठाले फटक्यात इथून पुढे खेळणं गरजेचं असणार आहे. मात्र निर्धाव चेंडू मैदानात बघतो आपण. सुंदर गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न या षटकामध्ये डॉक्टर प्रशांत यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. एक मोठा रणअप आहे खरं तर. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि आम्ही कायम सांगतो जर तुम्हाला साई चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकणं मैदानावरती जमलं तर निश्चित तुमची गोलंदाजी भरली जाणार आहे, फुलली जाणार आहे. वा सुंदर फटका होता डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे बघायला मिळेल. एक धाव प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतो धावसंख्येमध्ये वाढ होईल. पुढे जातो धावफलक 48 धावा. हो स्क्वेअर कटचा प्रयत्न मात्र बॅटवरती आला नाही. चेंडू डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. खरं तर पहिल्याच चेंडूचा सामना करायचा होता जिथे आपण बघितलं होतं गुडलेन स्पॉटवरती टाकलेला चेंडू वेगवान होता. चेंडू जरासा समजणं थोडंसं कठीण गेलं. याचबरोबर पॉइंटला फटका आपल्याला बघायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतो चेंडू. एक तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी कॉल होता आणि बघायचे दोघांमधलं ताळमेळ चांगलं आहे. 2 धावा इथे आपल्याला बघायला मिळतील. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकावरती वाढ होणार आहे. पुढे जाईल धावफलक 49 धावा धावफलकावरती. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 7 षटकांचा खेळ मैदानात संपला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर उमंग वॉरियर संघानं बनवल्यात 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर या षटकामध्ये आपण बघितलं डॉक्टर प्रशांत सुंदर गोलंदाजी मैदानात आतमध्ये बघायला मिळाली. एक मोठा फटका आला, त्या व्यतिरिक्त कुठलाही मोठा फटका नाहीये. एक विकेट सुद्धा आपण बघितली या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केली. तर अंतिमचा आणि शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर शेवटच्या षटकाची जबाबदारी असेल प्लीज बॉलर्स नेम. डॉक्टर विकास.
डॉक्टर विशाल. अंतिमच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरुवात होईल. डावा पाय पुढे आणत स्क्वेअर कटचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळाला. मात्र बॅटवर ते चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न असावा, कारण पहिला चेंडू आपण बघितला अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. अचूक टप्प्यावरती टाकलेला आहे. आणि इथे मात्र डॉक्टर राहुल यांना जागेवरती उभं केलेलं आहे. डान्सिंग राऊंड द विकेट स्टेप आउट केलं. उंच आकाशामध्ये चेंडू बघायचा. शतरक्षक मिड विकेट मध्ये चेंडू खाली झेल झेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे बाद. धक्का क्रमांक 6. 6वा फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. नवीन फलंदाज डॉक्टर अभय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. डावा पाय. सॉरी, डॉक्टर विशाल. एक धाव मिळेल. याच बरोबर धावसंख्येमध्ये आपण पाहतो वाढ होते. 50 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अंतिम तर षटक होतं आणि जर आपण बघितलं तर या षटकात देखील आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा धावा रोखलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला बघायला मिळतं की शेवटच्या षटकामध्ये मोठाले फटके फलंदाजांकडून बघायला मिळतील. फुल टॉस चेंडू होता, खूप उंच गेलाय. मात्र शतरक्षक तिथे चेंडू खाली झेल टिपला. मिड विकेट मध्ये फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 7. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. चला थोडस फास्ट यायचंय. डॉक्टर अनिल वर्मा आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण बघितलं डॉक्टर कुलभूषण शितोळे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. धावफलकावरती 50 धावा आहेत. 7 फलंदाज बाद आहेत. तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधला आपल्याला बघायला मिळतोय. कौतुक गोलंदाज विशाल कोठारेचं सुद्धा करावं लागेल. या षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. ज्या षटकात आपण बघतो फलंदाजांचा प्रयत्न असतो मोठे फटके खेळण्याचा, मात्र त्याने अक्षरशः इथे फलंदाजांना रोखलेला आहे. मोठ्या फटक्यांपासून दुरास्त ठेवत पुन्हा एकदा थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 8 षटकांचा खेळ संपला. बनवल्यात 50 धावा, तर जिंकण्यासाठी मात्र 51 धाव्यांचं लक्ष असणार आहे. बिग वन मेडिकल असोसिएशन बिग वन टीम साठी मात्र आपण पाहतो 51 धाव्यांचं माफक लक्ष ठेवलंय. तर चला टीम उमंग वॉरियर संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
जो पाचवा सामना यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत की पुढचा सामना हा 7 षटकांचा होणार याची नोंद घ्या. टॉस जिंकलाय उमंग वॉरियर संघाने, टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय काय घेतलाय? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरचा जो सामना आहे उमंग वॉरियर्स आणि बारामती सुपर किंग या दोन टीम मध्ये आपल्याला पुढची मॅच बघायला मिळणार आहे. तर बघायचं इथे 51 धावेंचं लक्ष घेऊन आपण पाहतो बिग वन मेडिकल असोसिएशन संघ मैदानावरती दाखल झालेला आहे. तर बघूयात या धावा कशा रोखल्या जातील. एक कमी धावसंख्येचा सामना आहे, मात्र आपल्याला क्रिकेटमध्ये अशा अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे की कमी धावसंख्येचे सामने अनेक वेळा रंगतदार होतात. मात्र हा सामना किती रंगतदार होणार आहे आपल्याला मैदानात बघायचंय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होणार आहे. डॉक्टर अनिल वर्मा षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतील. तर सलामीवीर डॉक्टर नितीन आणि डॉक्टर प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सॉरी डॉक्टर नितीन. डॉक्टर निखिल नामगुडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डॉक्टर प्रशांत ही जोडी आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी डॉक्टर अनिल वर्मा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. सुंदर फटका डिपॅस्ट्रा कव्हरला, एक एक टप्पा घेत सरळ चेंडू जाणार आहे सीमारेषा बाहेर, सनसनीत चौकार 4 रन. चौकार आलाय आणि चौकारा बरोबर आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा फायदा इथे फलंदाजांना निश्चित मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा तुम्हाला जमवता येतील तेवढ्या धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानात करतात. हे अनेक वेळा आपल्याला बघायला मिळतं आणि ते आपण बघितलं की कव्हरच्या डोक्यावरून जो फटका, हो फुल टॉस, मात्र इथे चेंडू नो बॉल, नो बॉल, चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावा, 7 धावेंचा बोनस इथे मिळालाय. तर पुढचा चेंडू मात्र फ्रीड असणार आहे आणि ज्या चेंडूवरती आपण पाहतो एक मुक्त फटका खेळण्यासाठी फलंदाजाला संधी आहे. म्हणजे आता ज्या आलेल्या 7 धावा या बोनस होत्या आणि पुढच्या चेंडूवरती येणाऱ्या धावा सुद्धा बोनस रूपे असतील. घेण्याचा प्रयत्न फलंदाज निश्चित करणार आहे. काय सुंदर फलंदाजी इथे बघायला मिळते. डॉक्टर प्रशांत, 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. चौकारा पाठोपाठ षटकार आलाय आणि धावफलक मात्र वेगानं पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. डॉक्टर अनिल वर्मा, खरं तर मोठा अनुभव आहे क्रिकेटचा, मात्र इथे आपण बघितलं पुन्हा नो बॉल पंच घोषित करणार आहे. मला वाटतं ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. पुन्हा संधी असेल इथे फ्रीटची संधी आहे. धावफलक मात्र पुढे 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. डॉक्टर
प्रशांत यांच्याकडे संधी असेल मोठा फटका खेळण्याची. पुन्हा एकदा स्टेप आउट करत खेळलेला फटका, शतरक्षक आपण पाहतो चेंडू खाली होता, झेल सुटलेला आहे आणि घेतला असता तरी त्याचा जास्त फायदा झाला नसता. तिथे एकच धाव आपण पाहतोय प्राप्त झालेली आहे. तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे जातो. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर दोनही संघ जर आपण बघितले तर पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलेले दोनही संघांना पराभव मिळालेला आहे. त्यामुळे आता इथे विजयासाठी संघात दोनही संघांचा प्रयत्न होता. मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघितलं उमंग वॉरियर संघ 50 धावा बनवू शकला. म्हणजे 48 चेंडूमध्ये 51 धाब्यांचा पाठलाग आणि सुरुवात आपण पाहतो अतिशय शानदार मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळते. मात्र इथे पहिला ब्रेक थ्रो, पहिला फलंदाज इथे बाद होतोय. एक मोठी विकेट आपण पाहतो या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो डॉक्टर अविनाश. 7 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अविनाश दाखल होत आहेत. मात्र इथे एक मोठी विकेट आपण पाहतो मैदानावरती मिळालेली आहे. तर बघूयात अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती 14. आपण या षटकामध्ये जर बघितलं तर 2 नो बॉल आपल्याला बघायला मिळाले. मात्र त्यानंतर एक मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हलक्या हाताने आपण पाहतोय फटका खेळलाय, पॉइंट मध्ये चेंडू ढकललाय. जिथे शतरक्षक आपल्याला बघायला मिळेल, एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. तर एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होईल, पुढे पोहोचलाय. 15 धावा धावफलकावरती. शेवटचे 43 चेंडू आपण पाहतो सामन्यातले आहेत. अजून 36 धावींची आवश्यकता. थोडा संयम फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळाला. सुरुवात जरी आक्रमक झाली असली तरी विकेट पडल्यानंतर आपण बघतो की थोडासा शांततेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला इथे फलंदाजांकडून बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आता करावे लागतील, कारण लेफ्ट हँड बॅटर राईट हँड बॅटर हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ धांदळ मैदानावरती उडेल. निर्धाव चेंडू बरोबर आपण पाहतो षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात संपला. धावफलकावरती आपण पाहू शकता 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिग वन मेडिकल असोसिएशन संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. तर बघायचे दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार आहे. मला तर डॉक्टर कुलभूषण शितोळे षटक क्रमांक 2 साठी चेंडू हातात घेणार आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि डॉक्टर कुलभूषण शितोळे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळणार आहे. सुरुवात दमदार होताना बघायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा आल्या. मात्र एक महत्वपूर्ण विकेट, काही अवंतर स्वरूपाच्या धावा देखील आपण बघितल्या या षटकामध्ये आल्यात. हो, याचबरोबर पुलचा प्रयत्न, उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक बघायचं चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तोपर्यंत घेतल्या जातील 2. मात्र त्यामधले एक शॉट आहे. म्हणजे कष्ट करून तुम्ही 2 धावा इथे घेतल्या होत्या, कष्टानं कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं असं म्हणावं लागेल, कारण त्या कष्टाच्या धावा होत्या तुमच्या. त्यामध्ये एक धाव शॉट होती, त्यामुळे एकच धाव तिथे धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक मात्र पुढे जातो. 16 धावा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच चेंडू आपण जो बघितला खरं तर बॅक ऑफ लाईन होता, खूप मागे होता, अखूट आपला चेंडू होता, ज्यावरती आपण बघितलं फलंदाजाचा प्रयत्न होता. पूल त्यानं अतिशय सुंदर केला, मात्र त्यासाठी टायमिंग महत्वाचं होतं. टायमिंग जुळलं नाही आणि क्षेत्ररक्षकाकडे सुद्धा बऱ्याच वेळ डॉक्टर किशोर यांच्याकडे संधी होती, मात्र झेल तिथे होऊ शकलेला नाही.
चला थोडासा वेळ वाचवा. जो पुढचा सामना आहे तो 7 षटकांचा आपल्याला बघायला मिळणार आहे. बारामती सुपर किंग आणि उमंग वॉरियर संघानं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय पुढल्या सामन्यासाठी घेतलाय. हो, याचबरोबर उजवा पाय पुढे टाकत ऑफ ड्राईव्ह करत हा चेंडू करायचा होता, मात्र बॅटवरती आला नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथून पुढे समीकरण बदलत जाणार आहेत. खरं तर गोलंदाजांना मात्र इथे कामगिरी करावी लागणार आहे चांगल्या प्रकारे, कारण कमी धाव फलकाचा सामना आहे. त्यामुळे गोलंदाजांना विशेष परिश्रम आता मैदानावरती घ्यावे लागणार आहेत, कारण कमी धाव संख्येचा सामना फक्त गोलंदाजच रंगतदार करू शकतात. कारण धावा अडवायच्या असतील तर गोलंदाजांना इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल आहे. मी सांगितलं की ही जोडी कुठेतरी डोकेदुखी ठरते खरं तर उमंग वॉरियर संघासाठी, कारण प्रत्येक वेळेस स्ट्राईक बदलल्यानंतर आपण बघितलं की क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतोय. याचबरोबर बिग हिट केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आक्रमण, चेंडू सरळ हवाई मार्गानं सीमारेषेच्या बाहेर ठोकला, एक उत्तुंग षटकार. जुना चेंडू द्यायचा आतमध्ये, सॉरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे नवीन चेंडू मैदानावरती द्यावा लागेल. एक दूर वरचा षटकार खरं तर मैदानावरती आपल्याला डॉक्टर प्रशांत यांच्या बॅटमधून बघायला मिळालाय. आणि या 6 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येत वाढ होते, पुढे पोहोचलाय 23 धाबा धावफलकावरती ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिले 3 चेंडू अतिशय सुंदर होते, मात्र चौथ्या चेंडूवरती आपण बघितलं एक मोठा फटका आलाय. समीकरण 38 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला पाहायला मिळतंय. डॉक्टर कुलभूषण शितोळे आपण पाहतो उजव्या हातानं पंचांना पास करून अपटबार होता, खूप मागे आहे चेंडू, मात्र इथे व्हाईट बॉलची घोषणा आणि त्याचबरोबर एक वॉर्निंग की एक बाउन्सर टाकला. आता पुढा बाउन्सर टाकता येणार नाही, वॉर्निंग होती खरं तर गोलंदाज डॉक्टर कुलभूषण शितोळेंसाठी. आणि आपण बघितलेलं आहे की पुढा जर अशा प्रकारे चेंडू आला तर त्यावरती पंच सुद्धा नो बॉल घोषित करतात. यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू, शतरक्षक चेंडू खाली, सोप्पा झेल इथे ड्रॉप झालेला आहे. या चुका खरं तर आपण पाहतोय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणणार आहेत. 2 धावा तिथे प्राप्त होत आहेत. खर तर इथे जर शतरक्षकांकडून साथ मिळाली नाही तर गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढणार नाही. आणि आपल्याला बघायला मिळतं की क्रिकेटमध्ये जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तिथे साथ देखील चांगल्या प्रकारे मिळणं गरजेचे आहे. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, पॉइंट मध्ये झेल टिपला, फलंदाज इथे बाद, धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. या आधीच्या चेंडूवरती सुटला होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं एक सुंदर झेल तिथे बघायला मिळाला. आणि याच बरोबर षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 25 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रति षटका मागचं रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही बघितलं तर 4.17 जरी इथून पुढे धावा आल्या, म्हणजे प्रति षटका मागे जरी 4 धावा आल्या तरी आपण पाहतोय या धावा मैदानावरती पूर्ण होणार आहेत. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी डॉक्टर अनिल वर्मा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. याआधी एक षटक बघितलं होतं आपण डॉक्टर अनिल वर्मांचं, जिथे 15 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्यात. एक विकेट सुद्धा आपण बघितलं त्या षटकामध्ये प्राप्त केलेले आहे. इथे तुम्हाला विकेट तर मिळवाव्याच लागतील, मात्र त्याचबरोबर धावा सुद्धा मैदानावरती रोखाव्या लागणार आहेत. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मिथुन यादव मैदानात आपल्याला बघायला मिळालं. हो, जोरदार अपील, लाऊड अपील आपल्याला इथे खरं तर बघायला मिळालंय. यष्टीरक्षक अपील करत होता, मला वाटतं बाकी कुठल्याही खेळाडून अपील इथे केलंय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज अपील करतायत, मात्र अपील इथे सपशेल नकार दिलेला आहे पंचांनी. आणि खरं तर आम्ही सांगतो की खेळाडूंना अधिकार आहे पंचांकडे अपील करण्याचा, मात्र अपील नाकारण्याचा अधिकार सुद्धा पंचांना दिलेला आहे.
त्यामुळे केलेलं अपील इथे पंचांनी नाकारलेलं आहे. असं वाटलं थोड्या वेळासाठी की आत्मविश्वास कदाचित अपीलमध्ये नसावा. यावेळेस मात्र बॅटची आतली कड घेणारा चेंडू आपण बघितला. शॉर्ट फाईन लेग मध्ये शतरक्षक पायाच्या साह्याने चेंडू अडवतोय. तोपर्यंत घेतल्या जातील 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते 28 धाबा. विजयाचं समीकरण बदललंय. 34 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धाब्यांची आवश्यकता आहे. खर तर इथून पुढे एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी आपण पाहतो या 23 धावा मैदानावरती पूर्ण होणार आहेत. फसलेला फटका उंच कशामध्ये, शतरक्षक चेंडू खाली, टेकन, व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जातो, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, डॉक्टर मिलिंद गाढवे. 28 या धावसंख्येवरती आपण पाहतो बिग वन संघानं तिसरा गडी इथे गमावलेला आहे. तर एका बाजूला आपण पाहतो डॉक्टर मिथुन यादव आणि डॉक्टर मिलिंद गाढवे ही नवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाईल का. मात्र इथे धावा पुन्हा एकदा रोखण्यासाठी डॉक्टर अनिल वर्मा यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. याचबरोबर थोडासा शफल होऊन फटका आपण पाहतो मिड विकेट मध्ये. शतरक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चौथी मॅच आजच्या दिवसातली आपण खरं तर पाहतोय. सुंदर असं क्रिकेट खरं तर आपण आजच्या दिवसातली पहिली मॅच बघितली होती. हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे खरं तर स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की काही सामने एकतर्फी बघायला मिळत आहेत आणि काही सामने आपण बघितला अतिशय रंगतदार देखील मैदानावरती बघायला मिळणार आहेत. एकूण 12 मॅच आज दिवस रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. 3 दिवसीय क्रिकेटचं सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. स्पंदन डॉक्टर्स प्रीमियर लीग बहारदार आयोजनानं आपण पाहतो ही स्पर्धा सजलेली आहे. याचबरोबर डावा पाईप पुढे टाकत हलक्या हाताने आपण पाहतोय सन्मान दिलेला चेंडू बघायला मिळाला. एक धाव तिथे मिळते. तर एका धावेच्या बरोबरीनं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम बिग वन संघाचा धावफलक आपल्याला इथे बघायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी डॉक्टर कुलभूषण शितोळे याआधी एक षटक बघितलं 11 धावा त्या षटकात खर्च झाल्यात. एक विकेट मिळवलेली आहे. मात्र आता या षटकात बघायचंय काय कामगिरी असणार आहे. गुडले स्पॉटवरचा चेंडू आपण पाहतोय. थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, समजू शकलेला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. शेवटचे 29 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. मात्र या परिस्थितीमधून सुद्धा आपण पाहतोय पुन्हा सामना बदलला जाईल का. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव आहे. बॅटर रिस्ट बॉल जिथे पाठलाग केलता तुम्ही चेंडूचा, अशा परिस्थितीमध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की तुम्ही तुमचं गार्ड सोडून पुढे येत आहे खेळण्यासाठी, म्हणजे तेवढाच रिस्ट पुढे वाढणार आहे. इथे लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर याचबरोबर सरळ बॅटनं खेळायचा होता, बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण बघितलं चेंडू अडवलाय. मात्र इथे तिसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. धाबा रोखण्याचा प्रयत्न खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये संघाचा बघायला मिळतो आपल्याला. याचबरोबर सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला.
से कभी कभी रहते हैं हम खफा खफा। थँक्यू डीजे. धावफलकावरती वाढ होते. 34 धावा या चौकाराबरोबर इथे पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्यात. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, मात्र एक चौकार या षटकामध्ये पुन्हा बघायला मिळाला. तर चौकार आल्यानंतर पुढचा चेंडू आपण बघितलं, इथे शरीर भेदक टाकलेला आहे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर समीकरण 25 चेंडू आणि 17 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतो परिस्थिती सामन्यातली बदलत जाईल. याचबरोबर सरळ बॅट न खेळलाय, बॅक टू बॉलर होता. एक टप्पा घेत चेंडू सरळ पोहोचतो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. षटक मात्र संपलं गेले. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 38 3 गड्यांच्या मोबदल्यात तर शेवटचे 24 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी बॉलर्स नेम डॉक्टर प्रवीण मोरे आपण पाहतोय. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पुढे सामना करतील डॉक्टर मिलिंद गाढवे. ऑन साइड मिड विकेट मध्ये आपण फटका पाहतोय. अगदी मैदानात समांतर हा फटका आपल्याला बघायला मिळाला. एक धाव तिथे प्राप्त होईल तर एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. खरं तर विजयाच्या दिशेने हे मार्गक्रमण आपल्याला बघायला मिळतंय. ज्या परिस्थितीवर मात करत आपण पाहतो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे अंतर कापायला पायांची नाही तर परिस्थितीवर मात करण्याची झुंजार तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ती झुंजार वृत्ती ते फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. कारण परिस्थिती आपण बघितली ते फलंदाजांनी निश्चित बदलवलेली आहे. हो, इथे बघायचंय झेल मात्र निसटला आणि त्याचा तोटाही सहन करावा लागेल 4 धावेंचा. सामना पूर्णतः आपण पाहतोय हातातून निष्ठच चाललेला आहे. तो म्हणजे उमंग वॉरियर संघाच्या हातातून सामना निष्ठच चाललेला आहे. पकड थोडीशी ढिली होते इथे. धावफलकावरती जर बघितलं तर 43 धावा आपल्याला बघायला मिळतील. 21 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला बघायला मिळते. तर डॉक्टर मिथुन यादवची फलंदाजी जर आपण बघितली 10 चेंडूचा सामना करत 13 धावा. थोडीशी संयमी तर जिंकण्यासाठी मात्र एका धावेची आवश्यकता. ओ बिगेट पुढा एक षटकारानं सामना संपवला. तर सामना जिंकला इथे बिग वन मेडिकल असोसिएशन टीम बिग वन संघ आपण पाहतोय सामन्यात विजय प्रस्थापित करतोय. तर चला बारामती सुपर किंग संघाला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये यायचंय. तर आता झालेल्या सामन्यातला प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे.